यज्ञं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि। अहं विश्वं रामं नारायणं कृष्णं दामोदरं वासुदेवं हरिं माधवं गोपिकावल्लभम्। तर आपण इथून निघालो आहे लेण्याद्री गणपतीला। तर आता इथून निघालो आपण लेण्याद्री गणपतीला। तरी पण श्रुतिका एकदा क्रॉस चेक करते की कुठल्या रूटने आपल्याला जायचं, कारण की इथून 2 मार्ग आहेत जाण्यासाठी। आहेत 2 आहेत का एकच आहे? एकच आहे म्हणते, मग ठीक आहे, काही हरकत नाही। आता आपण मॅप लावलं, श्रुतिकाला पण इथलं माहिती आहे, तर आपण पटकन निघूया गणपतीला। चला बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती। तुम्ही शेती बघू शकता, अतिशय सुंदर। आणि दुसरा मार्ग म्हणजे आपण पुण्यावरून आलतो पण नाही पहिले राईट तो दुसरा मार्ग तिकडे झाला, म्हणजे आता जर आपल्याला परत जायचं म्हणजे तर उलटं जावं लागेल। बरोबर, काय हरकत नाही, थोडंसं आपण बघितलेलं बरं पडतं। हा आहे काय, ते श्रुतिका म्हटलेलं बरोबरच आहे। तर इथं आपण बोर्ड बघू शकतो, जुन्नूरला जातोय, माळशेजला जातो, त्या साईडनं आलतो का आपण येताना? हा राईट दर्शन करून नाही का इथूनच चालतो सरळ, मग आपण म्हणलं अरे इथून जवळ होतं आपल्याला माहित नाही। हा राईट। तर इथून फक्त लेण्याद्री 14 किलोमीटर आहे, म्हणजे आपल्याला जायला कमीत कमी 20 मिनिटं लागणारच। तर चला राईट साईडला वळायचं, त्या साईडला गणपती, तिकडे गणपती, आणि आपण आलतो तिकडून सरळ, तिकडनं आलतो बरोबर, डावीकडे वळलो होतो राईट। श्रुतिकाचं आणि माझं चाललं होतं कुठल्या दिशेने जायचं, कुठल्या रूटने जायचं, पण आम्ही दोघेही बरोबर आहोत। आम्ही करेक्ट रूटने चाललो आणि सगळे जुन्या आठवणींना उजाळा भेटला की आपण ह्या रूटनं आलो होतो, आता ह्या रूटनं आपण चाललो आहे। ह्या गोष्टी खूप आनंददायी किंवा एक खूप छान समाधान वाटतं। मागच्या आठवणीचा जो उजाळा झाला तर हा रस्ता आहे लेण्याद्रीचा, आणि मागचा जो रस्ता होता तो गणपती ओझर। आमच्या सगळ्यांचं नाश्ता वगैरे झालेलं आहे। काल एवढं झालं नव्हतं नाश्ता वगैरे, काल नाश्ता करायला आम्हाला लेट झाला होतं। इथं सगळे बागायतदार आहेत लोक, आणि त्याचबरोबर मोठी जागा आहे, त्याच्यामुळे ना पूर्ण प्रशस्त बंगलो बांधता येतं सगळीकडे। इथे खूप छान असं उजव्या साईडला बंगलो होता, आता डाव्या साईडला श्रुतिकाच्या बाजूला व्हाईट आणि ग्रेचं किती छान असा बंगलो आहे। आणि अशा लोकेशनमध्ये किंवा अशा ठिकाणी बागायतदार असल्या कारणास्तव विहीर असते, विहिरीला पाणी, पोल्ट्री फार्म, गाईचा गोठा, शेळी, अशा लोकेशनमध्ये राहण्यामध्ये ना शारीरिक आणि मानसिक जो त्रास असतो ते कधी होत नाही। चिकूची झाडं हा किती साधा सिंपल असं घर आहे की नाही, आता समोर दिसतंय ते, समोर गॅलरी। आता ऊन खरंच श्रुतिका वाढलंय है ना। आता जरा गाडी फास्ट घेतो, आलंच मला वाटलं अजून वेळ आहे। हे काय लेण्याद्री दाखवतोय, तरी बघू शकता उजव्या साईडला आहे। तर चला आपण निघूया शिरोळी बुद्रुक। श्रुतिका असं प्रत्येक रोड व्ह्यू, झाडं, शेती, गाईचा गोठा, रोड व्ह्यू याचं शूटिंग करते। अतिशय सुंदर श्रुतिकाने शूटिंग केलेलं आहे। इथं बघू शकता गाईचा गोठा, शेळी, किती सुंदर असं, त्याचबरोबर चिक्कूची झाडच आहे। म्हणून विचारतोय किल्ला दाखव, पण शिवाजी महाराजांचा तिकडनंच आहे ना। काय खायचं का? भूक लागली मला। तर आता आमचा प्लॅन आहे नाश्ता करायचा, थोडंसं नाश्ता लाईटली खाऊन घेऊया। मिसळ पाव खातोय,
नाश्ता मागवला आपण मिसळपाव आणि त्याचबरोबर वडापाव. मी आणि दीदी दोघं मिळून खाणार आहे. गणपतीच्या दर्शनात चाललो आणि मग मंकी बघायला डोंगरावर. डोंगरावर. आता आमचं मिसळपाव आणि त्याचबरोबर वडापाव खाऊन झालेलं आहे. थोडंसं लाईटली नाश्ता मुद्दामून केलं बाहेरचं. आम्ही रूममध्ये असताना श्रुतिकाने मॅगी वगैरे बनवलं होतं, पोहे बनवलं होतं, ते झालेलं होतं. परत आता आपल्याला डोंगर चढायचं आहे म्हटलं तर आपण थोडंसं लाईटली खाऊन घेऊ म्हणजे आपल्याला डोंगर चढायला थोडंसं छान वाटेल. तर चला आपण निघूया लेण्याद्रीला. हा आहे लेण्याद्री रूट आणि इथं बघू शकता सारंगी, सारंग, श्रुतिका, मी. चलो. सारंगला आता डोंगर दिसलाय आणि आपणही पाहू शकतो की किती सुंदर असं डोंगर आहे. आणि आता आपण जवळ पोचतोच आहे लेण्याद्री गणपती. बर, सारंग चॉकलेट खात खात डोंगर बघतोय, मजा करतोय. किती छान असं. आता सावली आली ना जरा बरं वाटायला आहे. आता ऊन खूप वाढलंय. बरं झालं आपण नाश्ता केलं कारण की आपल्याला चढायचं आहे डोंगर. तिथं आपल्याला मंकी बघायला भेटतील का काय एवढं उन्हाचं? भेटतात. ये पिल्लो, लय उंच जाऊ नको, घसरशील. वर आहे, वर आहे, वर आहे अजून. मी आहे ना. हो, किती मस्त व्ह्यू दिसते. आता झूम इन करू आपण. वर बसले की वर झाडावर बघितलं का? अगं तसं नाही ना, त्याला दे जवळ. सारंग सारंगी थकले, त्याचबरोबर मंकीला घाबरत आहेत, त्याच्यामुळे आपल्याला घेऊन जावं लागेल. लेण्याद्री केव्स मध्ये काय झालं? चला आता नाही येतं मंकी, तर तो आपल्याला इथून जायचं आतमध्ये. नाही गर्दी आहे त्याच्यामुळे म्हटलं. हां, खूप पाळी आहे त्याच्यामुळं आम्ही नाही तर जरा साईडला बसलो आरामात थकून आल्यामुळं. ते मला पण मला तर आता आम्ही सगळी म्हणून बडीशेप खातो. काय काय असेल आपल्याकडं. हे ढकला ढकली नका करू.
मम्मीच्या अंगावरून पडले. तुझं धडकाला पाठीमध्ये, माझं पायामध्ये. बाबा कॉल करतो तुम्हाला, बघितलं का? त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या तमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि निरञ्जनं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि अहं विश्वं रामं नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे करावा देव माता पडावा. गंध लावली म्हणून गंध लाव. टिक्का टिक्का दीदी टिक्का. नाही जोड बरं. हा जोड बदलो. गणपती बाप्पा मोरया. चला आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण निघालो खाली. कुठे म्हणजे हाय कर त्याला हाय. हा म्हणजे किती वेळ झाला तिथंच जाऊन बसलाय. कुणालाच दुसऱ्या माकडाला येऊ देत नाही. आणि या ठिकाणी सारंगीची मजा. श्रुतिका सारंगी मंकीकडे मस्त असं मजेत बघतात. खूप छान असं निसर्ग आहे, बघू शकता. लेण्याद्री. हां आलो खाली. लेण्याद्री गिरिजात्माच. बडीशोप नसते आता विठ्ठला. रिपब्लिक डे मॅडम. पाय पळत नाही ना. सारंग म्हणतो मी तिकडे जाऊन बघतो काय ते.
कुठे चालला? त्या तिथं श्रुतिका आमची वाट बघत बसली आणि अगं म्हणू काय म्हटलं माहिती झालेलं आहे देवाचं जाताना थोडंसं हेवी झालं पण आता काही नाही व्यवस्थित दर्शन झालं आरती भेटली. आता मनूची थोडंसं घाबरत आहेत पण काय हरकत नाही खूप छान असं दर्शन झालं. आता आम्ही निघालो घरी. हो पायऱ्यावरून आलात का नाही मंकू कसं बग्गी वरती येत आहेत लोक. हा आता ह्याने पण थकले. रामकृष्ण हरी जय जय. जंप नाही करायचं. थांब तिथेच थांब. थकला? मम्मी खाली चालते. चालतो हळू चाल. हात पकडून चाल. नाही ग बाई किती पैसे जाते चिची उगाच. हा काल ते विनाकारण मोबाईल केली. मोबाईल घेतलं का नाही मग आता परत आज काय ग. पूर्ण आम्ही वरती डोंगर चढून देवाचं दर्शन आरती घेऊन आता आम्ही निघालो घराकडे. लेकरांना काहीतरी खेळणी घेणार आहे का नाही. ते खडखड आहे ना खराब होऊन जाईल. लिंबाचा पाला आणायला सांगितलंय. आम्ही जिथं राहतो ना तिथं खाली नाहीये झाड खूप वर आहे तर इथं खूपच खाली होतं म्हणून त्यांना म्हणलं की कडुलिंबाचा पाला आणा जरा झटका असं म्हणजे किडे बिडे असतील तर जातील. मस्त शेवगाच्या शेंगाचं झाड आहे. मग श्रुतिका म्हटली मस्त आहे थोडेसे काढून घेऊया. झाड भरलेले असेल तर काढ म्हटलं तर बघू शकता श्रुतिका. तर फायनली जे श्रुतिकाला हवं होतं ते मस्त भेटलेले आहेत. 4च घेतली. तर फायनली आता आपल्याला भेटलेलं आहे. भेटलं ना आवडलं ना चल निघायचं. ओझरला जाता जाता आपल्याला एक गुरुदेव दत्तांचं मंदिर भेटलं. आलो आपण दर्शनासाठी. खूप छान सुरेख अशी मूर्ती.
सावंतवाडीमध्ये. आपण आता थोड्याच वेळात घरी पोहोचणार आहोत आणि आपल्या घराच्या आपण जवळ आलेलो आहोत. त्याचबरोबर आम्हाला ह्या ट्रिपमध्ये सर्व दर्शन एकदम छान झालेले आहेत. भीमाशंकरचं सुद्धा कालचं दर्शन आणि ओझरचं गणपतीचं काल सुद्धा दर्शन छान झालं. आज सुद्धा छान झालं सकाळी. आणि लेण्याद्रीला तर आम्हाला आरती मिळाली. 12:30ची आरती होती, 12-12:30ची. तर ती आरती मिळाली आणि आम्ही आरती केली सुद्धा. त्यामुळं मस्त दर्शन झालं लेण्याद्रीचं सुद्धा. माकडांची पण मज्जा झाली व्यवस्थित. छान पोरं बघत होते. सर्व व्यवस्थित